यापूर्वी आपण पहिल्या चॅप्टरची इंट्रोडक्शन बघितली होती. त्यामध्ये टाइप्स ऑफ मेथड्स, रायटिंग मेथड्स हा सर्व भाग बघितलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग इन रोस्टर फॉर्म. याचा अर्थ आपल्याला खाली जी काही वाक्य दिलेली आहेत ती लिस्टिंग फॉर्म, थोडक्यात रोस्टर फॉर्म मध्ये लिहायची. यादी पद्धत आपल्याला प्रत्येकाची लिहायची. त्यातला पहिला आहे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला माहित आहे इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजे समनैसर्गिक संख्या, ज्या 2, 4, 6, 8 अशा आहेत. म्हणून सेट तयार झाला 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. हा इन्फायनाइट सेट तयार झाला. दुसरं सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. याचा अर्थ आपल्याला 1 ते 50 मधील सममूळ संख्या सांगायच्या की जी एकमेव 2 आहे. त्यामुळे सेट तयार झाला 2. तिसरं सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. निगेटिव्ह इंटीजर्स हे 0 पेक्षा लहान असतात. नंबर लाईन वरती सगळे निगेटिव्ह इंटीजर्स 0च्या डाव्या बाजूला असतात. सेट तयार झाला त्याचा -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. हाच सेट आपण -3, -2, -1 त्याच्या पाठीमागं डॅश 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 असं करून लिहू शकतो. त्यानंतर चौथा 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम, सूर. जे काही 7 सूर आहेत ते आपल्याला सेटमध्ये लिहायचे. सा, रे, ग, म, प, ध, नी. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. त्यातला पहिला भाग 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे चिन्ह आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. आपल्याला दिलेलं प्रत्येक वाक्य हे सिम्बॉलिक आहे, ते सगळं स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. 4/3 हा क्यू या सेटचा एलिमेंट आहे, कारण 4/3 हा रॅशनल नंबर आहे. देअरफॉर 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू असं स्टेटमेंट तयार होईल. दुसरं -2 नॉट बिलॉंग्स टू n. याचा अर्थ -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट n. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर सेटमध्ये सर्व पॉझिटिव्ह इंटीजर्स असतात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर येत नाही. तिसरं p इज इक्वल टू p/p इज अन ऑड नंबर. याचा अर्थ हा रोस्टर फॉर्म मध्ये सेट दिलाय आपल्याला. त्याचा अर्थ असा होतो की त्यामधील प्रत्येक एलिमेंटला त्यांनी p कन्सिडर केलंय, स्मॉल p. कॅपिटल P हे सेटचं नाव आहे. त्यामुळं p इज द सेट ऑफ p's such that every p is an odd number. आता क्वेश्चन नंबर 3, राइट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. आपल्याला कोणतेही 2 सेट लिस्टिंग मेथडने लिहायचे आणि त्यांच्या रूल मेथड्स पण लिहायच्या. यापूर्वी आपण इंट्रोडक्शन मध्ये सम एक्झाम्पल्स ऑफ लिस्टिंग मेथड, दॅट इज रोस्टर मेथड अँड रूल मेथड पाहिलेलं आहे. कोणती 2 उदाहरणं चालतील? आपण 2 उदाहरणं घेतली. पहिलं a इज इक्वल टू 5, 10, 15, 20 डॅश डॅश डॅश. हा इन्फायनाइट सेट आहे. त्याचा सेट बिल्डर फॉर्म, त्यालाच रूल मेथड म्हणतो आपण, तो असा होईल a इज इक्वल टू x/x इज अ मल्टिपल ऑफ 5. कारण सर्व 5च्या पटीतील संख्या आहेत आणि त्याला कुठेही लिमिट नाही. तेच सिम्बॉलिक होणार a इज इक्वल टू x/x इज इक्वल टू 5n. n बिलॉंग्स टू कॅपिटल N, दॅट इज नॅचरल नंबर सेट. याचा अर्थ स्मॉल n ची किंमत आपण नॅचरल सेटमधले जर नंबर्स घेतले 1, 2, 3, 4 वगैरे, तर तो सेट तयार होतो 5 × 1 5, 5 × 2 10, 5 × 3 15 वगैरे वगैरे. हे आपण त्या सम एक्झाम्पल्स मध्ये पाहिलेलं आहे. दुसरं b इज इक्वल टू 6, 12, 18, 24.
हा फायनाईट सेट आहे, याच्यामध्ये 4च एलिमेंट्स आपण घेतलेत, 5वा एलिमेंट आलेला नाही. त्यामुळे त्याचा सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड अशी तयार झाली. बी इज इक्वल टू एक्स स्लॅश एक्स इज अ मल्टिपल ऑफ 6 अँड एक्स लेस दॅन 25. याचा अर्थ त्याच्यामधील सर्व एलिमेंट्स हे 6च्या पटीत आहेत आणि ते 25 पेक्षा लहान आहेत. आता 25च्या ठिकाणी आपण 26, 27, 28, 29, 30 पर्यंत लिहू शकतो. 31 लिहिता येणार नाही कारण 30 या सेटमध्ये आलेला नाही. तेच सिम्बॉलिक एक्स स्लॅश एक्स इज इक्वल टू 6n, n बिलॉंग्स टू कॅपिटल N आणि फायनाईट सेट असल्यामुळं या ठिकाणी कंडिशन आली की n हा 5 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ 6च्या फक्त 4च मल्टिपल्स आपण घेतलेले आहेत. आता चौथा क्वेश्चन आपण बघणार आहे. राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. जे काही सेट्स आपल्याला दिलेत ते तो प्रत्येक सेट आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे, लिस्ट फॉर्ममध्ये लिहायचा आहे. पहिलं, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. थोडक्यात मराठी महिने आपल्याला सर्व लिहायचे. त्याच्यामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, याला भाद्रा म्हणतात, अश्विन, कार्तिक, त्यानंतर मार्गशीर्ष येतो, त्याला अग्रहायण म्हणतात. अग्रहायण किंवा मार्गशीर्ष काही लिहिलं तरी चालेल. पौष, माघ आणि फाल्गुन. दुसरं, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आपल्याला जेव्हा लेटर्स लिहायचे असतात तेव्हा त्या शब्दातील एक एक लेटर एकदाच लिहायचं, एक लेटर रिपीट करायचं नाही. त्यामुळं तो सेट तयार झाला COMPLENT. तिसरं, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आपल्याला पंचेंद्रियांची नावं लिहायची. त्याच्यामध्ये आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर सेन्सरी ऑर्गन्स. चौथं, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. याचा अर्थ 1 पासून 20 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या लिहायच्या, ज्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 आहेत. याच्यामधलं 5वं गणित आपल्या PDF फॉर्ममध्ये आहे. नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. याचा अर्थ जगात जेवढे खंड आहेत त्या खंडांची नावं लिहायची. एकूण 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग रूल मेथड. आपल्याला खाली लिस्टिंग मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये काही सेट्स दिलेत. ते आपल्याला सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये आपल्याला लिहायचे. त्यातलं पहिलं, A is equal to 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. याचा अर्थ त्या सेटमध्ये दिलेला प्रत्येक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि ते 1 पासून 10 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत. त्याचा सेट बिल्डर फॉर्म आपण 2 प्रकारे लिहिला, एकदा शब्दात लिहिला, एकदा सिम्बॉलिक मध्ये आहे. पुढं A is equal to x slash x is a perfect square number smaller than 121. आपण 121 पेक्षा लहान म्हणलं, याचा अर्थ 100च्या पुढचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 121 येतो. ते 121च्या ठिकाणी तुम्ही 101 पासून 121 पर्यंत काही लिहू शकता. सिम्बॉलिक मध्ये एक्स स्लॅश एक्स इज इक्वल टू n स्क्वेअर. याचा अर्थ प्रत्येक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. n बिलॉंग्स टू n. याचा अर्थ n हा नॅचरल नंबर आहे आणि n लेस दॅन 11 याचा अर्थ 11 पेक्षा लहान नंबरचे ते परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. दुसरं, b इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. हे सगळे नंबर 6च्या पटीत आहेत, त्यालाच आपण मल्टिपल ऑफ 6 म्हणतो. b इज इक्वल टू y स्लॅश y इज अ मल्टिपल ऑफ 6, y लेस दॅन 49. सिम्बॉलिक, b इज इक्वल टू y स्लॅश y इज इक्वल टू 6n. 6ची पट आहे. n बिलॉंग्स टू n, n लेस दॅन 9. याचा अर्थ 6ची फक्त 8 पर्यंतचीच पट आहे.
साई 8 48, साई 9 54 त्या ठिकाणी आलेलं नाही. तिसरं, C इज इक्वल टू SMILE. या ठिकाणी आपल्याला काही अक्षरं दिली आहेत, त्याच्यापासून होणारा अर्थपूर्ण शब्द लिहायचा आपल्याला. तो आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिणार. C इज इक्वल टू x/x इज अ लेटर ऑफ द वर्ड स्माईल. याचप्रमाणे आपल्याला चौथ्या गणितामध्ये D इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे आठवड्याचे वार दिलेले आहेत. थोडक्यात त्याचा सेट बिल्डर फॉर्म येणार. D इज इक्वल टू y/y इज अ डे इन वीक. त्यानंतर पाचवं, x इज इक्वल टू AET. याच्यापासून अर्थपूर्ण होणारा शब्द x इज इक्वल टू x/x इज अ लेटर इन द वर्ड ईट. याच्यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो आपण तिथं लिहिलेला आहे.